विश्वासघात हा शब्द ऐकायला जितका छोटा वाटतो तितकाच तो आयुष्य उद्ध्वस्त करणारा असतो. कधीकधी आपल्याला दुखावणारे लोक परके नसतात, तर तेच असतात ज्यांच्यासाठी आपण स्वतःला हरवून बसतो. ही कथा आहे वैदेहीची, एका अशा स्त्रीची जिने प्रेमासाठी स्वतःची ओळख विसरली, पण विश्वासघातानंतर स्वतःची ताकद शोधली. कधी विचार केला आहे का, ज्या व्यक्तीसाठी आपण आपलं सगळं आयुष्य बदलतो, तीच व्यक्ती एक दिवस आपल्याला सर्वात मोठा घाव देईल, तर काय होईल? प्रेमावर डोळे झाकून विश्वास ठेवणारी वैदेही, जिला वाटत होतं तिचं संसाराचं स्वप्न कायमचं आहे, पण एका रात्रीत तिचं सगळं जग तुटलं. नवऱ्याचा विश्वासघात, तोही स्वतःच्या बहिणीसोबत. पण ही फक्त तुटलेल्या प्रेमाची कथा नाही, ही आहे एका स्त्रीच्या पुनर्जन्माची, जिथे अश्रूंमधून जन्म घेतो सूड आणि शांत दिसणाऱ्या मनात पेटते एक भयानक आग. प्रेम, फसवणूक, सूड आणि नव्या सुरुवातीची ही कहाणी तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल. वैदेही जोशीने कितव्यांदा फोन चेक केला होता याची तिलाही आता मोजदाद उरली नव्हती. पण प्रत्येक वेळी स्क्रीनवर दिसणारी शांतता तिची बेचैनी अजून वाढवत होती. तिने वेळ दिला होता, समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीही मनातली काळजी कमी होत नव्हती. ही गोष्ट खूपच अनोखी होती की तिच्या आईने तब्बल 10 दिवस तिच्या कुठल्याच मेसेजला उत्तर दिलं नव्हतं. ना कॉल, ना साधा संदेश. आणि विचित्र गोष्ट म्हणजे तिचा नवरा सिद्धार्थ कुलकर्णी, जो कायम तिची काळजी घेणारा होता, तिच्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणारा होता, त्याने सुद्धा काहीच उत्तर दिलं नव्हतं. हे दोघं कायम तिच्यासाठी उभे असायचे. आई तिच्या प्रत्येक सणाला, पूजा अर्चेला फोन करून विचारपूस करायची, तर सिद्धार्थ ऑफिसमध्ये कितीही व्यस्त असला तरी जेवलीस का हा मेसेज करायला विसरत नसे. पण आज त्यांची ही अनोखी शांतता वैदेहीला आतून हादरवत होती. सगळ्यात जास्त भीतीची गोष्ट म्हणजे सिद्धार्थ अजून घरीही पोचला नव्हता. तो उशीर होणार असेल तर आधीच तिला सांगायचा. मी थोडा उशिरा येईन एवढा छोटासा मेसेज नक्की करायचा. पण आज काहीच नाही. वैदेहीच्या मनात एक अज्ञात भीती घर करू लागली. जणू काहीतरी खूप वाईट घडणार होतं. तिच्या पोटात बेचैनीची एक लहर उठली. ती पटकन सोफ्यावरून उठली. काही वेळापासून ती लॅपटॉपवर चित्रपट लावून स्वतःची घाबरलेली अवस्था शांत करण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. तेवढ्यात मुख्य दरवाजा उघडल्याचा आवाज आला. वैदेही अक्षरशः धावतच स्टडी रूमच्या दारापर्यंत पोहोचली. आज सिद्धार्थ येत होता, पण आज त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखी ऊब नव्हती. त्याच्या चेहऱ्यावर एक अनोखी गंभीरता होती, ज्यामुळे वैदेहीचं हृदय अजून घाबरलं. तुम्ही आलात? ती पटकन त्याच्याजवळ जात म्हणाली. खूप उशीर झाला आज, आणि माझ्या मेसेजला हे उत्तर दिलं नाहीत. सगळं ठीक आहे ना? तिने हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या आवाजातली भीती लपली नाही. सिद्धार्थने एक छोटंसं उत्तर दिलं. हं. त्याने मान हलवली. माझ्यासोबत ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्याचा आवाज थंड होता, इतका थंड की वैदेहीला क्षणभर स्वतःच्या कानांवर विश्वास बसला नाही. तो सरळ त्यांच्या खोलीकडे चालू लागला. हीच ती खोली जिला वैदेही नेहमी त्यांचं छोटंसं जग म्हणायचे. काल रात्रीच तर सिद्धार्थ तिला तासनतास मिठीत घेऊन बसला होता. तिच्यावरचं प्रेम व्यक्त करत होता. उद्याच्या गुढीपाडव्याच्या पूजेबद्दल दोघं बोलत होते. पण आज त्याच्या वागण्यात एक विचित्र दुरावा होता. त्याने तिच्याकडे बघून नेहमीसारखं हसून स्वागतही केलं नाही. ना तो तिच्याजवळ आला, ना तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. तो फक्त पुढे गेला. हे सगळं वैदेहीला गोंधळात टाकणारं होतं. खोलीत पोहोचल्यावर त्याने समोरच्या खुर्चीकडे इशारा केला. वैदेही शांतपणे बसली. आता तिच्या डोळ्यातली भीती स्पष्ट दिसत होती. सिद्धार्थ, काय झालंय? तुम्ही मला घाबरवत आहात. क्षणभर खोलीत शांतता पसरली, आणि मग सिद्धार्थने अतिशय गंभीर, कठोर आवाजात म्हटलं, आपण घटस्फोट घेतोय. वैदेहीच्या ओठांवर अचानक हसू आलं, जणू तिने एखादा मोठा विनोद ऐकला होता, किंवा सिद्धार्थ तिची गंमत करत होता. हे कसं शक्य होतं? 8 वर्षांचं नातं, ज्यातील 5 वर्ष लग्नाची होती. सिद्धार्थ कुलकर्णीने कधीच तिच्यावर आवाज चढवला नव्हता. त्यांच्या नात्यात कधी मोठं भांडणही झालं नव्हतं. त्यांच्यातली सगळ्यात मोठी भांडणं म्हणावी अशी घटना म्हणजे एकदाच घडलेली ती मजेशीर गोष्ट. एकदा सिद्धार्थ बाथरूमची सीट खाली ठेवायला विसरला होता, आणि रात्रीच्या अंधारात वैदेही थेट त्यात पडली होती.
त्यावेळी वैदेही इतकी चिडली होती की संपूर्ण घर डोक्यावर घेतलं होतं. पण सिद्धार्थ, तो सतत तिची माफी मागत होता. सॉरी बाबा, खरंच विसरलो. आजपासून आयुष्यभर लक्ष ठेवेन. इतका गोडपणे माफी मागत होता की शेवटी दोघंही असत असत एकमेकांच्या मिठीत हरवले. ती आठवण क्षणभर वैदेहीच्या डोळ्यासमोर चमकून गेली. पण पुढच्या क्षणी तिचं हसू थांबलं. सॉरी, तुम्ही काय म्हणालात? तिचा आवाज थरथरत होता. घटस्फोट? सिद्धार्थने टेबलावर ठेवलेली एक फाईल तिच्यासमोर सरकवली. मला तुझ्या सही हव्यात. त्याचा आवाज शांत होता, पण त्या शांततेत क्रूरपणा होता. तुला हवं असेल तर तू वकिलाचा सल्ला घेऊ शकतेस. आपल्या लग्नाआधी जो करार झाला होता तो कायम राहील. तो पुढे म्हणाला, हे घर तू ठेवू शकतेस. गाडीही तुझ्याचकडे राहील. आणि पुढची 5 वर्ष तुला दर महिन्याला खर्चासाठी पैसेही मिळतील. वैदेहीला हे सगळं जणू एखाद्या वाईट स्वप्नासारखं वाटत होतं. कानावर शब्द पडत होते, पण अर्थच समजत नव्हता. मला काहीच समजत नाहीये सिद्धार्थ, ती अडखळत म्हणाली. सिद्धार्थने अजून एक कागद तिच्यासमोर ठेवला. हा मेडिकल रिपोर्ट आहे. वैदेहीच्या कपाळावर आठ्या पडल्या. याचा माझ्याशी काय संबंध? आता तिच्या आवाजात स्पष्ट भीती होती. हे सगळं काय चाललंय? सिद्धार्थने एक खोल श्वास घेतला. 6 आठवड्यांपूर्वी तुझ्या बहिणीच्या लग्नात माझ्याकडून एक चूक झाली. वैदेहीच्या छातीत धडधड थांबल्यासारखी झाली. तिचा श्वास अडकला. तुम्ही? तिचा आवाज तुटला. तुम्ही मला फसवलंत? तिच्या डोळ्यात धक्का आणि वेदना एकत्र चमकत होत्या. माझ्या बहिणीच्या लग्नात? तिने अविश्वासाने विचारलं. हो. सिद्धार्थचा आवाज अजूनही थंडच होता. वैदेहीने स्वतःभोवती हात घट्ट गुंडाळले, जणू स्वतःलाच सावरायचा प्रयत्न करत होती. नाही, नाही, हे होऊच शकत नाही. तिचा आवाज कुजबुजल्यासारखा झाला. मी जास्त प्यायलो होतो, सिद्धार्थ निर्विकारपणे म्हणाला, आणि काळजी घेतली नाही. त्याने पुढचा वार आणखी निर्दयीपणे केला. ती गर्भवती आहे. वैदेहीचे डोळे भरून आले. आणि टेस्टने सिद्ध झालंय की ते मूल माझंच आहे. क्षणात वैदेहीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. पण तिने थरथरत्या आवाजात विचारलं, तुम्हीच तर म्हणाला होता ना, आपल्याला कधी मूल नकोत? हो, सिद्धार्थने शांतपणे उत्तर दिलं. मी आजही तसंच मानतो, पण वास्तव बदलता येत नाही. तो पुढे म्हणाला, मी माझ्या मुलाला दुसऱ्यांच्या हवाली करू शकत नाही. क्षणभर तो थांबला आणि मग जणू तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करणारे शब्द बोलला. म्हणून आपण घटस्फोट घेतोय. आणि मी त्या माझ्या मुलाच्या आईशी लग्न करणार आहे. वैदेहीला स्वतःचा श्वासही ऐकू येईनासा झाला. तुम्ही इतके निर्दयी कसे होऊ शकता? तिच्या आवाजात वेदना स्पष्ट होती. हे सगळं इतक्या सहजपणे कसं बोलू शकता? सिद्धार्थने डोळे मिटले. तुला वाटतंय हे माझ्यासाठी सोपं आहे? हो. वैदेही अचानक ओरडली. खूप सोपं वाटतंय. तिचे अश्रू आता थांबत नव्हते. मी काही व्यवसायाचा करार नाहीये, ज्यात भावना बाजूला ठेवून फक्त निर्णय घेतले जातात. तिने थरथरत्या आवाजात म्हटलं, मी तुमची बायको आहे. नेहमी वैदेहीला सिद्धार्थची एक गोष्ट खूप आवडायची. तो कोणत्याही प्रसंगी भावनांपेक्षा शांतपणे निर्णय घ्यायचा. पण आज त्याचाच तो स्वभाव तिच्या जीवावर उठला होता. जेव्हा तू सही करशील, सिद्धार्थने निर्विकार चेहऱ्याने म्हटलं, तेव्हा तू माझी बायको राहणार नाहीस. वैदेहीची नजर टेबलावरच्या कागदांवर गेली. क्षणभर ती शांत राहिली. आणि मग तिच्या डोळ्यात अचानक कठोर चमक आली. जर मी सही केली, ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, तर तुम्ही आत्ताच या घरातून निघून जाल. सिद्धार्थने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. काय? आत्ताच ना तुम्ही म्हणालात की हे घर माझ्याकडे राहील? ती सरळ म्हणाली. हो, पण कदाचित तुला तुझ्या मैत्रिणीकडे राहायचं असेल. मी का जाऊ? वैदेहीने त्याचं वाक्य मध्येच तोडलं. चूक मी केलेली नाही, तिने डोळ्यात डोळे घालून म्हटलं. चूक तुम्ही केली आहे, म्हणून या घरातून जाणार असाल. ती थंड आवाजात म्हणाली, तर ते तुम्ही. माझं ऑफिस इथेच आहे. सिद्धार्थ म्हणाला, मला ते रिकामं करावं लागेल. वीकेंडला या. वैदेही निर्विकारपणे म्हणाली. तुमचे कपडे, तुमच्या वैयक्तिक वस्तू घेऊन जा. ती थोडं थांबली आणि मग घरभर नजर फिरवत म्हणाली, पण या घरातली बाकी प्रत्येक गोष्ट इथेच राहील. सिद्धार्थने एक खोल श्वास घेतला. मला समजतंय तू खूप रागात आहेस, तो शांत आवाजात म्हणाला. मी फक्त एवढंच इच्छितो की आपण एकमेकांची आदराने वागू. वैदेहीने त्याच्याकडे पाहिलं. आता तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त एक भयानक शांतता होती. आणि त्या शांततेमागे लपलेला कठोर निर्धार. त्या क्षणी तिच्या आत काहीतरी तुटलं होतं.
किंवा कदाचित काहीतरी नव्याने जन्माला आलं होतं. एक अशी भावना जी तिला पुढे चालायला भाग पाडणार होती. दुःखापेक्षा मोठे, विश्वासघातापेक्षा तीव्र, सूड. हो, आता तिच्या आयुष्यातल्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली होती. आदर? वैदेही अचानक ओरडली. तिचा आवाज पूर्ण घरभर घुमला. तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवले. तिचा श्वास जोराने चालू होता. डोकं जणू फिरत होतं. आणि तेही. तिचा आवाज तुटला. माझ्या स्वतःच्या बहिणीच्या लग्नात? तिने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. आणि आता ती गरोदर आहे? ती वेदनेने हसली. 8 वर्ष. तिचे डोळे लाल झाले होते. पूर्ण 8 वर्ष तुम्ही माझ्याजवळ येताना कधी काळजी घ्यायला विसरला नाहीत. आणि आता अचानक विसरलात? तिने पोटावर हात घट्ट ठेवला. जणू स्वतःला सावरण्याचा शेवटचा प्रयत्न करत होती. अचानक तिच्या डोक्यात एक विचार चमकला. तिचा चेहरा संतापाने लाल झाला. थांबा. तिने रागाने त्याच्याकडे पाहिलं. त्या लग्नानंतर तुम्ही माझ्याजवळ आलात का? तिचा आवाज थरथरत होता. आपण रोज एकत्र होतो. ती थांबली. कधी कधी दिवसातून 2दाही. तिच्या डोळ्यात घृणा उतरली. त्यानंतरही तुम्ही माझ्याजवळ आलात? सिद्धार्थने मान खाली घातली. वैदेही. त्याचा आवाज मंद झाला. मला त्याबद्दल खूप वाईट वाटतं. पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच थंड कठोरता होती. हे सगळं असं व्हायला नको होतं, तो म्हणाला. पण आता एकच मार्ग आहे. सत्य सांगणं. गोष्ट लांबवण्यात काही अर्थ नाही. तो पुढे म्हणाला. मी माझ्या मुलाला बिनबापाचं नाव घेऊन जन्माला येऊ देऊ शकत नाही. त्याला माझं आडनाव मिळायलाच हवं. सिद्धार्थ काही क्षण शांत राहिला. आपल्या कुलदैवताच्या ट्रस्टमध्ये आणि आजोबांच्या मालमत्तेच्या कागदात स्पष्ट लिहिलं आहे. लग्नाबाहेर जन्मलेल्या मुलाला वारसा हक्क मिळणार नाही. वैदेहीने अविश्वासाने त्याच्याकडे पाहिलं. म्हणजे? तिचा आवाज मंद झाला. तुमच्या पैशांसाठी, तुमच्या वारशासाठी तुम्ही आपलं लग्न मोडताय? मी एका मुलाला त्याच्या वडिलांच्या चुकीची शिक्षा देऊ शकत नाही, सिद्धार्थ निर्विकारपणे म्हणाला. वैदेहीने कटाक्ष टाकला. आणि ती बाई? ती उपरोधाने म्हणाली. ती लग्नासाठी तयार झाली? सिद्धार्थने हलक्या आवाजात उत्तर दिलं. खूप आनंदाने नाही. पण तो थांबला. मी आर्थिक सुरक्षिततेबद्दल, घर, खर्च आणि बाकी सोयींबद्दल सांगितलं. मग ती तयार झाली. वैदेहीच्या चेहऱ्यावर कडवट हसू उमटलं. वा, किती सुंदर व्यवहार आहे हा. ती टाळ्या वाजवाव्यात अशा आवाजात म्हणाली. आज संध्याकाळी ती तिच्या नवऱ्याला सगळं सांगणार आहे, सिद्धार्थ पुढे म्हणाला. आणि काही अडचण आली नाही तर 6 आठवड्यात आमचं लग्न होईल. ऐकताच वैदेहीच्या डोळ्यातले अश्रू पुन्हा बाहेर आले. तिने ते रागाने पुसले. मला वाटायचं. तिचा आवाज तुटला. तुम्ही माझ्यावर प्रेम करता सिद्धार्थ. मला वाटायचं आपल्या दोघांमध्ये सगळं ठीक आहे. ती हुंदके दाबत म्हणाली. मग तुम्हाला दुसऱ्या स्त्रीची गरज का पडली? देवाची शपथ. तिने छातीवर हात ठेवला. मी एका क्षणासाठी दुसऱ्या पुरुषाचा विचार कधीच केला नाही. तुमच्यासाठी मी सगळं सोडलं. तिने कपाट धरलं. माझी वकिलीची नोकरी सोडली. फक्त तुमच्यासोबत वेळ घालवता यावा म्हणून. माझं पूर्ण आयुष्य तुमच्या वेळेनुसार बदललं. तुझ्या प्रत्येक निर्णयाचा आदर केला. तिचे डोळे पाण्याने भरले. आणि तुम्ही दुसऱ्या स्त्रीसोबत संबंध ठेवत होता? सिद्धार्थ शांत उभा राहिला. एक शब्दही बोलला नाही. तो फक्त तिचं सगळं ऐकत राहिला. पण आता? वैदेही थांबली. तिने हात वर करून त्याला गप्प बसवलं. खोल श्वास घेत स्वतःला सावरत ती शांत पण कठोर आवाजात म्हणाली. बस. आता पुढचे काही दिवस जितकं गरजेचं सामान आहे ते घ्या. तिने दाराकडे बोट दाखवलं. आणि इथून निघून जा. सिद्धार्थने एक दीर्घ श्वास घेतला. जर तू काही दिवस तुझ्या मैत्रिणीकडे किंवा माहेरी गेलीस तर गोष्टी सोप्या होतील, तो शांतपणे म्हणाला. वैदेही हळूहळू त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यात आता वेदना नव्हती, फक्त संताप होता. सॉरी मिस्टर सिद्धार्थ कुलकर्णी, ती कळवट हसत म्हणाली. दुर्दैवाने मी तुमच्या सोयीसाठी जगत नाही ना, तुमच्या फायद्यासाठी. तिचा आवाज आता थंड झाला होता, पण त्यातला राग स्पष्ट जाणवत होता. सिद्धार्थ जागेवरून हललाच नाही. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. आणि मग वैदेही इतक्या जोरात ओरडली की तिचा आवाजच जखमी झाल्यासारखा वाटला. माझ्या घरातून बाहेर निघा सिद्धार्थ. तिच्या डोळ्यात संतापाचं वादळ उसळलं होतं. वैदेही. सिद्धार्थचा आवाज थोडा मंद झाला. जर याला काही किंमत असेल तर मी तुझ्यावर प्रेम करतो. ही एक चूक होती, पण तिची किंमत खूप मोठी ठरली. वैदेही उपासाने हसली.
ही खोटी वाक्य तुमच्या वकिलांसाठी जपून ठेवा, ती कठोरपणे म्हणाली. मला त्यांची गरज नाही. तिने दाराकडे बोट दाखवलं. बाहेर जा. हे बोलून ती झटकन लेदरच्या सोफ्यावर बसली. तिचं संपूर्ण शरीर थरथरत होतं. राग, धक्का आणि तुटलेल्या मनाच्या वेदनेत ती अक्षरशः कोसळत होती. सिद्धार्थ काही क्षण शांत उभा राहिला. मग तो मंद आवाजात म्हणाला, मला या कागदांवर तुझी सही हवी आहे. वैदेहीने डोळे पुसले. मी अनुजाला बोलावेन. ती सगळे कागद बघेल. तुम्ही माझ्यासोबत काही फसवणूक करत नाही ना? हे खात्री झाल्यावरच मी सही करेन, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. ज्या माणसावर तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याने काही क्षणांत तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं. तिची दुनिया, तिचा विश्वास, तिचं प्रेम सगळंच निर्दयीपणे मोडलं होतं. सिद्धार्थ हळूहळू टेबलापासून उठला आणि दरवाजाकडे चालू लागला. तो जवळजवळ दारापर्यंत पोहोचला होता. तेवढ्यात अचानक वैदेहीच्या मनात एक विचार चमकला. ती एकदम सरळ बसली. 1 मिनिट. तिचा आवाज थरथरत होता. माझ्या बहिणीच्या लग्नात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी ओळखत होते. तिने संशयाने विचारलं. कोण होती ती? माझ्या बहिणीच्या एखाद्या बेजबाबदार मैत्रिणीने माझ्या नवऱ्यासोबत संबंध ठेवले? सिद्धार्थ अचानक थांबला. त्याचा हात दरवाजाच्या चौकटीवर घट्ट झाला. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर ताण दिसत होता. खोलीत काही सेकंद शांतता पसरली. मग त्याने मंद आवाजात नाव घेतलं. ईशा. क्षणभर वैदेहीला जणू जग थांबल्यासारखं वाटलं. खोली तिच्या डोळ्यांसमोर फिरू लागली. ईशा? तिचा आवाज तुटला. माझी बहीण? सिद्धार्थने हळूच मान हलवली आणि त्या एका मान हलवण्याने सगळं संपलं. जग आधीच तुटलं होतं, पण आता ते पूर्णपणे चिरडलं गेलं. वैदेहीच्या पायाखालची जमीन सरकली. ती हळूहळू सोफ्यावरून घसरत खाली जमिनीवर बसली. तिचा श्वास अडकत होता. छाती फाटल्यासारखी दुखत होती. जणू श्वास घेण्यासाठीही तिला संघर्ष करावा लागत होता. वैदेहीच्या घशातून एक हृदय पिळवटून टाकणारी किंकाळी बाहेर पडली आणि ती अक्षरशः फुटून रडू लागली. सिद्धार्थ शांतपणे तिथून निघून गेला, एकदाही मागे वळून न पाहता. थोड्या वेळाने अनुजाने सगळी कागदपत्र काळजीपूर्वक तपासली. ती बराच वेळ शांत बसून प्रत्येक पान वाचत होती. शेवटी तिने एक दीर्घ श्वास घेतला. हे सगळं त्या करारानुसारच आहे, ती हळू आवाजात म्हणाली. जो लग्नाआधी विश्वासघात किंवा फसवणूक झाली तर लागू होईल असं ठरलं होतं. ती काही क्षण थांबली. मग कागद वैदेहीकडे सरकवत म्हणाली, कमीत कमी या कागदांमध्ये तरी तो तुला फसवत नाहीये. शेवटची वाक्य बोलताना तिचा आवाज मंद झाला. मला खूप वाईट वाटतंय वैदेही. वैदेहीने टेबलाखाली बसलेल्या प्राजक्ताचा हात घट्ट पकडून ठेवला होता. तिने हुंदका दाबत हलका सुस्कारा सोडला. मला कधीच कल्पना नव्हती. तिचा आवाज तुटला. माझ्या बहिणीच्या लग्नात त्याने हे सगळं केलं असेल? अनुजाने शांतपणे विचारलं. त्याने सांगितलं का ही पहिलीच वेळ होती? तितक्यात ती वैदेहीला कागदांवर कुठे सही करायची ते दाखवत होती. वैदेहीने निर्विकारपणे मान हलवली. मी त्याला विचारलंच नाही, ती छताकडे बघत म्हणाली. पण तिचा आवाज करवट झाला. मी इथे बसून सगळे प्रसंग जोडत होते. ती काही क्षण शांत झाली. आणि मला खात्री आहे हे किमान वर्षभरापासून चालू होतं. अनुजा आणि प्राजक्ता दोघीही गप्प झाल्या. वैदेही पुन्हा बोलू लागली. आठवतंय का? चुलत भावाच्या लग्नात दोघं अचानक गायब झाले होते आणि आईच्या वाढदिवशी सिद्धार्थ खूप उशिरा आला होता. तिच्या डोळ्यात कटू आठवणी चमकल्या. तेव्हाही ईशा 20 मिनिटांसाठी गायब झाली होती. कोणीतरी सांगितलं होतं त्याची गाडी मागच्या पार्किंगमध्ये दिसली होती. तिने कडवट हसू केलं. कदाचित तेव्हाही घराच्या एखाद्या कोपऱ्यात दोघं एकत्र असतील. तेव्हा प्राजक्ता हळू आवाजात म्हणाली. मी तर समजायचे तुमचं लग्न आदर्श आहे. तो तुझ्याकडून नजरच हटवत नव्हता. आणि ईशा आणि तिच्या नवऱ्याचं नातं तर कायम तुटत जुळत होतं. जेव्हा जेव्हा त्यांचं भांडण व्हायचं. ती थांबली. तेव्हा ईशा दुसऱ्या लोकांमध्ये गुंतायचे. वैदेही छताकडे बघत राहिली. तिला जाणवत होतं डोळ्यांतून अश्रू अजूनही थांबत नव्हते. अचानक ती कळवट हसली. बरं झालं, ती हळू आवाजात म्हणाली. तो नेहमी काळजी घ्यायचा. नाहीतर तिने डोळे मिटले. कदाचित त्याच्याकडून एखादा आजारही मला झाला असता. अनुजा लगेच गंभीर झाली. तरीही तू पूर्ण हेल्थ चेकअप करून घे, ती ठामपणे म्हणाली. एखादी व्यक्ती स्वतःच्या बहिणीसोबत असं कसं करू शकते? वैदेहीच्या चेहऱ्यावर कटू हसू उमटलं. ईशा करू शकते,
ती थंड आवाजात म्हणाली. लहानपणापासूनच तिला माझ्या वस्तूंवर डोळा असायचा. आणि आई? तिने डोळे पुसले. आई कायम मला जबरदस्ती करायची. तुझ्या बहिणीसोबत सगळं शेअर कर म्हणायचे. क्षणभर शांतता पसरली. मग वैदेही हळू आवाजात म्हणाली, पण फक्त ईशाची चूक नाही. तिच्या आवाजात संताप स्पष्ट होता. सिद्धार्थ तितकाच दोषी आहे. अगदी. अनुजाने तिचा हात दाबला. तुला वाटतं तो अजूनही बाहेर गाडीत बसला असेल? वैदेहीने मान हलवली. हो. ती उठू लागली. मी त्याला कागद देऊन येते. अनुजा लगेच उभी राहिली. नाही, ती ठाम आवाजात म्हणाली. मी तुझी वकील आहे आणि तुझी प्रतिनिधी म्हणून हे माझं काम आहे. तिने कागद हातात घेतले. मीच त्याला त्याचे कागद देते आणि उद्या सकाळी कोर्टातही जमा करून येईन. जितक्या लवकर हे संपेल. ती वैदेहीकडे बघत म्हणाली. तितकंच बरं. वैदेहीचा आवाज पुन्हा भरू लागला. हे खूप दुखतंय. अनुजाने तिच्या गालावर हलकं चुंबन घेतलं आणि स्वयंपाकघराच्या दिशेने बाहेर निघून गेली. खूप वाईट झालं खरंच. प्राजक्ता हळू आवाजात म्हणाली. तुला हवं असेल तर उद्या ऑफिसला जाऊ नकोस. वैदेहीने डोळे पुसत मान हलवली. नाही, ती मंद आवाजात म्हणाली. मला काहीतरी करत राहायला लागेल. या रिकाम्या घरात बसून. तिचा आवाज पुन्हा तुटला. मी अजून सहन करू शकत नाही. तुला जितका वेळ हवा असेल तितका घे. प्राजक्ताने तिला घट्ट मिठी मारली. तिचं डोकं आपल्या खांद्यावर टेकवत ती म्हणाली. मी आहे तुझ्यासोबत. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. मी स्वतःला किती मूर्ख समजते. ती कटू हसत म्हणाली. मी स्वतःच्या नवऱ्याला जपू शकले नाही आणि तो? तिचा आवाज कठोर झाला. माझ्याच बहिणीसोबत गेला. ती दात घट्ट दाबत म्हणाले. अशा माणसाला. क्षणभर थांबून ती कुजबुजली. शिक्षा मिळायलाच हवी. तेवढ्यात अनुजा परत आत आली. तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट चिडचिड दिसत होती. तुझा नवरा स्वतःच्या प्रेमात खूपच बुडालाय. ती वैतागून म्हणाली. मी कागद घेऊन गेले म्हणून त्याला अजिबात आवडलं नाही. ती उपहासाने हसली. म्हणत होता वैदेही स्वतः का नाही आली. वैदेहीने काहीच उत्तर दिलं नाही. अनुजा पुढे म्हणाली. आणि ऐक. ती डोळे फिरवत म्हणाली. तो म्हणाला की तू मावशी होणार आहेस म्हणून सगळं विसरून नॉर्मल व्हायला हवं. काय? प्राजक्ता संतापाने म्हणाली. त्याला सोडून दे. तिच्या आवाजात राग स्पष्ट होता. खरंच. ती वैदेहीकडे बघत म्हणाली. अशा माणसाला शिक्षा मिळायला नको का? वैदेहीच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला. दोघेही तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागल्या. काही क्षण शांतता पसरली. मग वैदेही हळू आवाजात म्हणाली. हे चुकीचं आहे का? ती थांबली. की फक्त 2 तास झालेत? तिच्या डोळ्यात अचानक एक वेगळी चमक आली. आणि मी आधीच सूड घेण्याचा विचार करते. प्राजक्ता दचकली. तू सूड घेशील? ती आश्चर्याने म्हणाली. तू तर कायम माफ करण्याच्या गोष्टी करायचीस. खरंच? तू सूड घेशील वैदेही? वैदेही काही क्षण शांत राहिली. मग हळूहळू बोलू लागली. तो वरती त्याचं सामान गोळा करत होता आणि मी तुमची वाट बघत इथे बसले होते. तिने समोरच्या टेबलाकडे पाहिलं. माझा लॅपटॉप उघडाच राहिला होता. तो नेहमी कामासाठी वापरायचा. कधीकधी ऑफिसचं काम घरी आणून त्यात करायचा. ती कळवट हसली. मी कधीच त्याच्या गोष्टीत डोकावण्याचा प्रयत्न केला नाही. तो माझ्या लॅपटॉपमध्ये काय करत होता हेही कधी विचारलं नाही. अनुजा लगेच सावध झाली. मग? तिने पुन्हा लक्ष देत विचारलं. वैदेहीचा आवाज आता शांत पण ठाम झाला होता. तो त्याच्या वडिलांसोबत काही मोठ्या बिझनेस डील्सवर काम करत होता. जर त्याला ते करार मिळाले तर त्याला प्रमोशन मिळालं असतं. पण कंपनीतल्या वरिष्ठांना कायम वाटतं तो अजून खूप तरुण आहे म्हणून त्याला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. प्राजक्ता पुढे झुकली. तिचे हात नकळत मुठीत बंद झाले. वैदेही मंद पण कठोर आवाजात म्हणाली. मला माहीत नाही. पण कदाचित त्याच्या त्या कागदांमागे असा काही मार्ग असेल. तिने डोळे अरुंद केले. ज्यामुळे मी त्याचं करिअर उद्ध्वस्त करू शकते. खोलीत शांतता पसरली. त्याला नोकरीवरून काढलं जाणार नाही कदाचित. ती विचारात म्हणाली. पण तिच्या ओठांवर कडवट हसू उमटलं. मी त्याला जिथे पोचायचं आहे तिथे पोहोचू देणार नाही. आणि जर ही माहिती. ती थांबली. त्याच्या सगळ्यात मोठ्या प्रतिस्पर्ध्यापर्यंत पोहोचली तर? तिच्या डोळ्यात अचानक नवीन चमक दिसू लागली. सूड. आता फक्त भावना राहिली नव्हती. तो एक प्लॅन बनत होता. प्राजक्ताच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तू विराज मेहताबद्दल बोलतेस? तोच तो अब्जाधीश उद्योगपती? वैदेहीने खांदे उडवले. कदाचित. मला पूर्ण माहिती नाही.
पण 6 महिन्यांपूर्वी एक खूप मोठा प्रोजेक्ट होता, ज्यावर सिद्धार्थ काम करत होता आणि शेवटच्या क्षणी विराज मेहताने तो करार हिसकावून घेतला. ती आठवत म्हणाली. सिद्धार्थ म्हणायचा त्याने त्याच्याकडून ती डील चोरली आणि 2 आठवड्यांपूर्वी आपण सहलीला जात असताना असंच पुन्हा झालं. तिने दात घट्ट दाबले. तो खूप रागात होता. म्हणत होता विराज मुद्दाम त्याच्याशी सूड घेतोय. तो आणि त्याचे बाबा हे 2 मोठे व्यवहार गुप्त ठेवण्यासाठी धडपडत होते. विशेषतः ती थांबली. विराज मेहतापर्यंत बातमी पोहोचू नये म्हणून. अनुजाने खोल श्वास घेतला. बघ, ती शांतपणे म्हणाली, कदाचित आपल्या सगळ्या भावना उफाळून आल्यामुळे असं बोलतोय. तू खूप दुखावली आहेस आणि तुझं दुःख आम्हालाही जाणवतंय. ती काही क्षण थांबली, पण तिने गंभीरपणे पुढे म्हटलं, जर तू कायदेशीर अडचणीत न अडकता काही मार्ग काढू शकलीस तर. तिने वैदेहीचा हात धरला. मी तुला मदत करेन. वैदेहीने सुजलेल्या डोळ्यांच्या कडा पुसल्या. कशी? तिने हळू आवाजात विचारलं. अनुजा थोडंसं पुढे झुकली. माझ्या बहीण सायलीचं एक रेस्टॉरंट आहे. तिने हलकंसं स्मित केलं. त्या उद्योगपतीच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. ती तिथे चविष्ट प्रकारचं जेवण बनवते. अनुजा पुढे म्हणाली. आणि तो उद्योगपती स्वतः फूडी आहे. ती हलकंसं हसली. म्हणून तो तिथे कायम येत असतो. किमान आठवड्यातून एकदा तरी त्याची तिथे फेरी असते. वैदेहीने घशात अडकलेला हुंदका कसाबसा गिळला. खरंच? तिने मंद आवाजात विचारलं. हो. अनुजाच्या ओठांवर हलकीशी स्मित रेषा उमटली. सायलीने वकिलीचं शिक्षण सोडून शेफ बनायचं ठरवलं तेव्हा आईबाबा खूप नाराज झाले होते. पण ती अभिमानाने म्हणाली, आज शहरातल्या श्रीमंत आणि प्रभावशाली लोकांमध्ये तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैदेही काही क्षण विचारात पडली. मग हळू आवाजात म्हणाली, कदाचित माझ्याकडे त्याला देण्यासारखं काही असेलही. प्राजक्ता लगेच उठली. ती दुसऱ्या खोलीत गेली आणि काही क्षणांत वैदेहीचा लॅपटॉप घेऊन परत आली. जर त्याने पासवर्ड बदलला असेल किंवा काही लपवायचा प्रयत्न केला असेल तर, असं म्हणत तिने पर्समधून एक छोटंसं डिव्हाइस बाहेर काढलं. जे काही सापडेल, ती गंभीर आवाजात म्हणाली, हे सगळं यात सेव्ह कर. नंतर आपण नीट बघू. पण निदान. तिने वैदेहीकडे अर्थपूर्ण नजरेने पाहिलं. तुझ्याकडे त्याची रहस्य तरी असतील. वैदेही थोडी सांशक झाली. मला अशा गोष्टी फार जमत नाहीत. ती संकोचाने म्हणाली. माझा लॅपटॉप तर फक्त चित्रपट पाहण्यासाठीच वापरते मी. ती कटू हसली. कदाचित म्हणूनच तो हे वापरायचा. कारण त्याला माहीत होतं मी कधीच त्याच्या फाईल्समध्ये डोकावणार नाही किंवा त्याच्या डॉक्युमेंट्स उघडून पाहणार नाही. ती हळू आवाजात म्हणाली, हे सगळं समजून घ्यायला मला तास लागतील. तिचं वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच अनुजाने लॅपटॉप स्वतःकडे ओढून घेतला आणि पटकन काही बटणं दाबू लागली. अगं, वैदेही घाबरून म्हणाली, तू काय करतेस? हे काही चुकीचं असेल तर? तुझ्या करिअरलाही धोका निर्माण होईल. अनुजा न थांबता म्हणाली, माझ्या आयुष्यात जर कोणासाठी मी असा धोका पत्करू शकते. ती वैदेहीकडे पाहत म्हणाली, तर ती तू आहेस. ती अजून चिडलेल्या स्वरात पुढे म्हणाली, आणि त्याने हे काय बोललं? तू मावशी होणार आहेस म्हणून सगळं विसरून जा. ती दात आवडत म्हणाली, म्हणजे त्याला वाटतं तुझी बहीण आणि त्याचं होणारं बाळ सगळे मिळून एक आनंदी कुटुंब बनतील. जाऊ दे. ती हात झटकत म्हणाली, त्यालाही जाऊ दे, तुझ्या बहिणीलाही. ती काही क्षण थांबली. मग गंभीर आवाजात म्हणाली, आणि तुझी आईही. जेव्हा तुला तिची गरज होती तेव्हा तिने तुला एक उत्तरसुद्धा दिलं नाही. तुझी बहीण गरोदर असली म्हणून काय झालं? ती स्वतःच्या मेवण्याच्या मुलाची आई होणार आहे. सगळ्यांनाच लाज वाटली पाहिजे. प्राजक्ता रागाने म्हणाली, चल, सगळ्यांना अशी धूळ चारू की आयुष्यभर लक्षात राहील. वैदेही काही क्षण शांत राहिली. मग मंद आवाजात म्हणाली, तो म्हणाला त्याला ईशाशी लग्न करावंच लागेल. कारण त्याच्या आजोबांच्या मृत्यूपत्रात लिहिलंय, लग्नाबाहेर जन्मलेल्या मुलाला कौटुंबिक संपत्तीचा वारसा मिळणार नाही. ती डोळे मिटून म्हणाली, मला एखाद्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही. अनुजा आता पूर्ण गंभीर झाली होती. तिची बोटं लॅपटॉपवर वेगाने चालू होती. एकामागून एक फाईल्स ती त्या छोट्या USB ड्राईव्हमध्ये सेव्ह करत होती. तू कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करत नाही आहेस, ती ठामपणे म्हणाली. जगात लाखो आईवडील साधं आयुष्य जगूनही मुलांना वाढवतात. त्या बाळालाही त्याचा हक्क मिळेल. ती थांबली. मग डोळ्यात चमक आणत म्हणाली, पण त्याच्या बेजबाबदार आईवडिलांसाठी आपण रस्ता सोपा का करायचा? हे सगळंच वेडेपणा आहे. हो, प्राजक्ता हळू म्हणाली. अनुजाने USB वर उचलून वैदेहीसमोर ठेवला.
हे अशा ठिकाणी लपव, ती सावध आवाजात म्हणाली, जिथे सिद्धार्थला ते कधीच सापडणार नाही. तो विकेंडला सामान घ्यायला येईल, बाकीचं आपण नंतर पाहू. ती काही क्षण थांबली, मग थेट वैदेहीच्या डोळ्यात पाहत विचारलं, सांग, तू सूट घ्यायला तयार आहेस का? वैदेहीची नजर टेबलावर पडलेल्या त्या कागदांवर गेली. तेच कागद जे सिद्धार्थने कोणतीही पूर्वसूचना न देता तिच्या समोर ठेवले होते. घटस्फोटाचे कागद. ती बराच वेळ त्यांच्याकडे पाहत राहिली आणि मग हळूच मान हलवली. वैदेही जोशी लढल्याशिवाय हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. त्या दिवशी ती तिच्या आईसोबत एका शांत कॉफी शॉपमध्ये बसली होती. समोर ठेवलेल्या कॉफीकडे ती उदास नजरेने बघत होती. कॉफी थंड होत चालली होती, पण तिच्या घशातून एक घोटही उतरत नव्हता. त्यावेळेस घरी अनुजा आणि प्राजक्ताच्या देखरेखीखाली सिद्धार्थ कुलकर्णी त्याचं गरजेचं सामान घरातून काढत होता. सिद्धार्थच्या प्रभावशाली कुटुंबामुळे सगळ्या गोष्टी अनैसर्गिक वेगाने घडत होत्या. कागदपत्र कोर्टात जमा झाली होती. त्याने कोणताही विरोध केला नव्हता आणि एका महिन्यापेक्षाही कमी वेळात त्यांचा घटस्फोट होणार होता. काही क्षण शांतता पसरली. मग तिची आई हळू आवाजात म्हणाली, त्यांची लग्नाची तारीखसुद्धा ठरवली आहे. वैदेहीचा हात कपावरच थांबला. आईने पुढे सांगितलं, तुमचा घटस्फोट झाल्यानंतर लगेचच. ती थोडी अडखडली. ईशा म्हणतेय, तू पण लग्नाला यावंस. वैदेहीच्या चेहऱ्यावर कडवट हसू उमटलं. तिचं तोंड जाऊन आरशात बघायला सांग, ती कठोर आवाजात म्हणाली. ती तुझी बहीण आहे. आईने तिचा हात धरायचा प्रयत्न केला, पण वैदेहीने झटकन हात मागे घेतला. मग मी काय करू? आई थकलेल्या स्वरात म्हणाली. मी पुन्हा मध्ये अडकले आहे. तुम्ही मध्येच नसावा आई. वैदेहीचा आवाज आता कठोर झाला होता. तुम्ही एका बाजूला उभं राहायला हवं होतं. तेवढ्यात एक आवाज त्यांच्या संभाषणात घुसला. मध्ये नसावं? मोठ्या आवाजात म्हणत तिचा भाऊ आत आला. मध्ये नसावं कारण तुमच्या लाडक्या धाकट्या मुलीने घाणेरडं काम केलंय. त्याच्या आवाजामुळे जवळचे लोक त्यांच्याकडे बघू लागले. तो थेट वैदेहीजवळ आला आणि काही न बोलता तिला घट्ट मिठी मारली. तेवढ्यात वैदेहीच्या डोळ्यातले अश्रू पुन्हा वाहू लागले. मला खूप वाईट वाटतं, तो मंद आवाजात म्हणाला. मला काहीच माहीत नव्हतं. मी आत्ताच बाहेरून आलो आणि हे समजलं. अमोल, आई नाराजीने म्हणाली, तुझ्या बहिणीबद्दल असे शब्द वापरू नकोस. तिच्याकडून चूक झाली आहे. अमोलने कटाक्ष टाकला. आई, तो कठोरपणे म्हणाला, चूक म्हणजे काय माहिती आहे? प्रश्नाचं चुकीचं उत्तर देणं. साखरेऐवजी चुकून मीठ टाकणं. तो रागाने म्हणाला. हे चूक नाही. ही महिन्यानुमहिने चाललेलं फसवणूक आहे. स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध ठेवणं आणि त्याच वेळी दुसऱ्या पुरुषांचीही फिरणं, ही चूक नसते. वैदेही शांत बसली होती. तिचे अश्रू अजूनही थांबत नव्हते. अमोलचा राग कमी होत नव्हता आणि सिद्धार्थची पद्धत. तो संतापाने म्हणाला, 5 वर्षांच्या बायकोसमोर अचानक घटस्फोटाचे कागद ठेवायचे? मग ईशाला मेसेज पाठवायचा? तो उपहासाने हसला की ते दोघं कितीही दिवसांपासून एकमेकांवर प्रेम करतात आणि वर सांगायचं तू घर सोडून जा, म्हणजे तो आणि त्याचं होणारं बाळ त्या घरात राहतील. काय? आईने धक्क्याने वैदेहीकडे पाहिलं. हे तू मला सांगितलंच नाहीस. वैदेही थकलेल्या आवाजात म्हणाली. सांगून काय बदललं असतं? आई शांत झाली. वैदेही, माझ्यासाठी हे सोपं नाही. एका बाळाचाही विचार करावा लागतो. नाही, वैदेहीने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं. मी घर सोडणार नाही. तिच्या डोळ्यात संताप चमकला. उलट मन होतंय. ती दात आवडत म्हणाली. ते घर अगदी कवडी मोलात विकून टाकावं किंवा बुलडोझर आणून पाडून टाकावं, फक्त त्यांना त्रास व्हावा म्हणून. जसं मी तडफडतेय तसं त्यांनीही तडफडावं. हे बोलून ती थकून अमोलच्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. तिला स्वतःचाच राग येत होता की अजूनही ती त्या दोघांसाठी रडत होती. अमोल गंभीर चेहऱ्याने म्हणाला, मी बुलडोझर घेऊन येतो. क्षणभर शांतता पसरली. मग तो हलकसं हसत म्हणाला, तू माझ्याकडे ये, माझ्यासोबत राहा. वैदेहीने हुंदका दाबला. कॉफीचा कप हातात घेतला. मला त्याचा तिरस्कार आहे, ती हळू आवाजात म्हणाली. दोघांचाही. तू तुझ्या बहिणीचा तिरस्कार करू शकत नाहीस, आईने हळू आवाजात म्हटलं. आई, वैदेहीने डोळे मिटले. मला काय वाटतं हे मला सांगू नका. ती तुमची मुलगी आहे. तुम्ही कायम तिची बाजू घेतली. पण तिचा आवाज पुन्हा तुटला. मी हे कधीच माफ करू शकत नाही. ती कुणासोबतही असू शकली असती, पण माझ्या नवऱ्यासोबत? ती रडत म्हणाली. मी त्या माणसावर 8 वर्ष प्रेम केलं. अमोल नरम स्वरात म्हणाला.
आता स्वतःचा विचार करायची वेळ आहे. वैदेही हसली, पण त्या हसण्यात फक्त वेदना होती. मी त्याच्यासाठी सगळं सोडलं. त्याला घर सांभाळणारी बायको हवी होती. मी तशी झाले. माझं आयुष्य, माझे निर्णय, अगदी माझे केससुद्धा त्याच्या आवडीनुसार ठेवले. ती कटू हसली. 7 वर्ष 7 वर्ष मी स्वतःला त्याच्या पसंतीनुसार बदलत राहिले. तिचा आवाज भरून आला. मी माझी स्वप्न सोडली, माझी ओळख सोडली, फक्त त्या माणसासाठी. क्षणभर शांतता पसरली. मग ती अचानक कळवटपणे म्हणाली, मला आशा आहे त्यांचं बाळ कधीच असं दिसू नये. वैदेही. आईने लगेच तिला झापलं. बाळाची काय चूक आहे? वैदेहीने डोळे फिरवले. मी बाळासाठी वाईट प्रार्थना केली नाही, ती कोरड्या आवाजात म्हणाली. फक्त एवढंच म्हटलं, ते सिद्धार्थसारखं दिसू नये. अमोल अचानक हसू लागला. आईने दोघांकडे रागाने पाहिलं. वैदेही काही क्षण शांत बसली, पण तिच्या आत काहीतरी बदललं होतं. काहीतरी नवीन जन्माला आलं होतं. ती अमोलकडे बघत कटू हसली. माहिती आहे, सिद्धार्थ चष्मा काढतो ना, तेव्हा त्याचे डोळे किती छोटे दिसतात. मला आशा आहे बाळालाही तसंच होईल. अमोल पुन्हा हसू लागला. आई वैतागून म्हणाली, बस करा आता. वैदेहीने कडवट हसू करत उत्तर दिलं. आई, तुम्ही आमची नावं तुमच्या आवडत्या चित्रपटांवरून ठेवलीत ना, ती उपरोधाने म्हणाली. बहुतेक म्हणूनच आमचं आयुष्यही इतकं फिल्मी ड्रामा बनलंय. अमोलने उपहासाने हसत म्हटलं. आई, तुम्ही ईशाला कायमच जास्त मोकळीक दिलीत. आईने थकलेल्या स्वरात त्याच्याकडे पाहिलं. वा, किती छान बोलतोयस तू, ती उपरोधाने म्हणाली. पण मला आठवत नाही. तिने टेबलावर हात आपटला. मी कधी माझ्या मुलीला शिकवलं असेल की स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्यासोबत संबंध ठेवायचे. तिच्या आवाजात राग आणि थकवा दोन्ही मिसळले होते. हो, मी तिच्यावर नाराज आहे, ती हळू आवाजात म्हणाली. पण ती माझी मुलगी आहे आणि मला तिच्या पाठीशी उभं राहावंच लागेल. ती सध्या खूप मोठ्या अडचणीत आहे. आई, अमोलने कठोर आवाजात तिचं वाक्य तोडलं. ती स्वतः या अडचणीत पडली आहे. तिचं वय 26 वर्ष आहे. तिला सगळं समजत होतं. तिने विचार करून निर्णय घेतला. वैदेही बराच वेळ शांत होती, पण अचानक तिचा तुटका आवाज बाहेर आला. फक्त ईशाचीच चूक नाही, तिने खाली बघत म्हटलं. सिद्धार्थलाही सगळं माहीत होतं. ही फक्त तिची चूक नाही. तिच्या डोळ्यात पुन्हा संताप दाटला. दोघांनी किंमत मोजली पाहिजे. ज्या अपमानातून मी जाते त्यांनीही जावं. क्षणभर शांतता पसरली. मग अमोल अचानक कोरड्या आवाजात म्हणाला, मग तू त्याच्या भावासोबत रिलेशन ठेव. वैदेहीने नाराज नजरेने त्याच्याकडे पाहिलं आणि अमोल हसू लागला. भावाला सोड, तो अजून हसत म्हणाला. त्याच्या बाबांनाही तू नक्कीच धडा शिकवशील. वैदेहीने कपडावर हात मारला. गप्प बस, ती वैतागून म्हणाली. आणि त्याचे बाबा, तिने चेहरा वाकडा केला. ते तर स्वतःच घाणेरडे माणूस आहेत. अमोलने कोरडं हसू केलं. मुलं बहुतेक बापावरच जातात. तेवढ्यात वैदेहीचा फोन वाजला. तिने स्क्रीनकडे पाहिलं. प्राजक्ताचा कॉल. तिने लगेच स्पीकरवर फोन उचलला. हॅलो, तो अजून गेला नाही, प्राजक्ताचा चिडलेला आवाज आला. वैदेही लगेच सावध झाली. काय झालं, प्राजक्ता वैतागून म्हणाली. तो तुझी साखरपुड्याची अंगठी मागतोय. वैदेहीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट उमटला. काय म्हणतो, प्राजक्ता उपहासाने हसली. ती त्यांच्या घराण्याची परंपरागत अंगठी आहे आणि आता ईशा ती घालणार आहे. क्षणभर वैदेहीचा चेहरा संतापाने लाल झाला. मी त्याला तिथेच संपवेन, ती दात घट्ट दाबत म्हणाली. ज्या अंगठीने, तिचा आवाज थरथरला. सगळ्या नातेवाईकांसमोर त्याने माझ्याशी साखरपुडा केला होता, तीच अंगठी. तिने डोळे घट्ट मिटले. आता तो तिच्या हातात घालणार. फोनवर काही क्षण शांतता पसरली. मग प्राजक्ता मवाळ आवाजात म्हणाली. माफ कर वैदेही, पण तो तुझ्याशी बोलल्याशिवाय जायला तयार नाही. त्याला अंगठी कुठे आहे हे जाणून घ्यायचंय. वैदेहीने डोकं अमोलच्या खांद्यावर टेकवलं आणि पुन्हा रडू लागली. तो मला इतका त्रास का देतोय, ती तुटक्या आवाजात म्हणाली. हे सगळं पुरेसं नव्हतं का? मी त्याचं काय बिघडलं होतं? तो माझा इतका तिरस्कार कसा करू शकतो? प्राजक्ताचा आवाज पुन्हा आला. माझ्या मते, ती शांतपणे म्हणाली, त्याला वाटलं होतं तू त्याच्यासाठी लढशील, घटस्फोटाला विरोध करशील, त्याला थांबवण्याचा प्रयत्न करशील. पण, ती थोडं हसली. त्याच रात्री तू सही करून त्याचा अहंकार दुखावला आहेस. त्याला वाटलं होतं तू रडत आमच्याकडे येशील, त्याच्यासमोर विनवण्या करशील. आणि ऐक, तिचा आवाज पुन्हा कठोर झाला. तो तुझे कपडेही घेऊन जात होता,
म्हणत होता त्याने विकत घेतले आहेत, पण मी त्याला परत ठेवायला भाग पाडलं. वैदेहीने खोल श्वास घेतला. मग तिने आईकडे पाहिलं. आई, ती शांत पण कठोर आवाजात म्हणाली, त्याला सांगा अंगठी माझ्याकडे आहे. तिने हळूहळू हातातून अंगठी काढली, आईच्या तळहातावर ठेवली. मग तिचा फोटो काढून प्राजक्ताला पाठवला. त्याला फोटो पाठव, ती थंड आवाजात म्हणाली. सांग अंगठी आईकडे आहे. आणि मला आशा आहे. तिने डोळे मिटले. तो वाटेतच कुठेतरी गायब होईल. अमोल हसू दाबत होता. वैदेही पुन्हा म्हणाली, नाही. तिच्या आवाजात कळवट विनोद होता. मला तर आशा आहे. त्याची आजी, जी खूप धार्मिक आणि चांगली होती, ती स्वप्नात येऊन त्याला झापेल. कारण तिची अंगठी. तिने कटू हसू केलं. आता ईशा घालणार आहे. फोनवरून प्राजक्ताचं मोठ्याने हसू आलं आणि काही क्षणांनी कॉल कट झाला. वैदेहीने आईकडे पाहिलं. आई अंगठी खूप जपून आपल्या पर्समध्ये ठेवत होती. वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा वेदना दाटून आल्या. आई, ती हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला कल्पना आहे ना? तिचा आवाज भरून आला. हे सगळं मला किती त्रास देत आहे. आईने तिच्याकडे दुःखी नजरेने पाहिलं. मला खूप वाईट वाटतंय माझ्या मुली, ती हळू आवाजात म्हणाली. पण तिने खोल श्वास घेतला. मी माझ्या 2 मुलींमध्ये कुणाची बाजू निवडू शकत नाही. पण मी निवडू शकतो, अमोल शांत पण ठाम आवाजात म्हणाला. दोघींची नजर त्याच्याकडे वळली. तो आईकडे पाहत म्हणाला, आई, तुम्ही आता जावं. वैदेहीला सध्या अशा लोकांची गरज नाही. त्याचा आवाज कठोर झाला, जे तिच्या वेदनांना महत्त्व देत नाहीत. आणि आत्ता तुम्ही तेच करताय. आई काही क्षण शांत बसली, मग हळूहळू उठली. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसत होता. ती काही न बोलता तिथून निघून गेली. आई बाहेर पडताच वैदेहीने डोकं अमोलच्या छातीवर टेकवलं आणि तिचं मन पुन्हा एकदा तुटून विखुरलं. त्या संध्याकाळी विराज मेहता त्याच्या आवडत्या रेस्टॉरंटच्या एका कोपऱ्यात बसला होता. तो काही शांत क्षण अनुभवण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला माहीत होतं ही शांतता फार वेळ टिकणार नव्हती. त्याच्यासोबत आलेली महिला वॉशरूममध्ये गेली होती आणि खरं सांगायचं तर तिच्या अखंड बोलण्यामुळे तो आधीच कंटाळला होता. मनातल्या मनात तो विचार करत होता, एकटाच आलो असतो तर बरं झालं असतं. इतक्यात त्याने रेस्टॉरंटच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या स्वतःच्या सिक्युरिटीवाल्यांना अचानक सावध होताना पाहिलं. त्याने आश्चर्याने मान वर केली आणि थोडासा चकित झाला. कारण त्याच्या समोरच्या खुर्चीवर, जिथे त्याची डेट बसली होती, एक अनोळखी स्त्री येऊन बसली होती. माफ करा, विराज शांत आवाजात म्हणाला. मी तुमची काही मदत करू शकतो का? त्याने हाताने इशारा करत सिक्युरिटीला मागे हटायला सांगितलं. मग समोर बसलेल्या स्त्रीकडे नीट पाहिलं. ती कुठेतरी पाहिल्यासारखी वाटत होती, पण कुठे ते आठवत नव्हतं. त्या स्त्रीने शांतपणे एक छोटंसं USB ड्राईव्ह त्याच्यासमोर सरकवलं. विराजच्या भुवया उंचावल्या. वैदेही शांत आवाजात म्हणाली, तुम्ही मला ओळखत नाही आणि मीही तुम्हाला फक्त तेवढंच ओळखते. तिच्या ओठांवर कटू हसू उमटलं. जेवढं माझ्या नवऱ्याने. ती थोडी थांबली. किंवा म्हणूया माझ्या होणाऱ्या माझे नवऱ्याने सांगितलं. तिने USB पाहिलं आणि आता मला वाटतं त्याने सांगितलेल्या अर्ध्या गोष्टीसुद्धा खोट्या असतील, पण त्याने काही फरक पडत नाही. विराजने संशयाने USB कडे पाहिलं. हे काय आहे? तो थोडा सरळ बसला. काही माहिती. त्याचा आवाज आता सावध झाला होता. ही मला ब्लॅकमेल करण्याची पद्धत आहे का? नाही. वैदेहीने शांतपणे मान हलवली. अगदी उलट. तिचा आवाज अचानक थंड झाला. माझ्या नवऱ्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आणि योगायोगाने. तिने विराजच्या डोळ्यात पाहिलं. त्याने माझ्या लॅपटॉपवर काही बिझनेस डील्स सोडून दिले आहेत, ज्या तुमच्या कामाच्या असू शकतात. विराजच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं. आणि बदल्यात? त्याने विचारलं. तुला किती पैसे हवेत? वैदेहीने ताबडतोब मान हलवली. मला पैसे नकोत, ती कठोर आवाजात म्हणाली. मला फक्त एक गोष्ट हवी आहे. सिद्धार्थ कुलकर्णी. तिने दात घट्ट दाबले. माझा एक्स नवरा आहे. क्षणात विराज सरळ बसला. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट आश्चर्य उमटलं. त्याने वर खाली तिच्याकडे पाहिलं आणि नकळत हलकीशी शिट्टी वाजवली. थांब जरा, तो अर्धा हसत म्हणाला. तो माणूस तुझा नवरा होता? त्याने डोकं हलवलं. जर विचारायला हरकत नसेल तर. तो गंभीर झाला. त्याने तुझ्यासारख्या बाईसोबत काय केलं? असं सांगू नकोस की त्याने तुला धोका दिला. वैदेहीच्या डोळ्यात कटुता चमकली. धोका दिलाय, ती थंड आवाजात म्हणाली. माझ्याच बहिणीसोबत. विराजच्या चेहऱ्यावर धक्का स्पष्ट दिसला.
थांब, तो गोंधळून म्हणाला. तुम्ही दोघी जुळ्या बहिणी आहात का? नाही, वैदेहीने कोड्या आवाजात उत्तर दिलं. विराज अजूनही आश्चर्याने तिच्याकडे बघत होता. मग का? तो नकळत बोलून गेला. म्हणजे तू प्रत्येक बाबतीत परफेक्ट दिसतेस. वैदेही थोडी अवघडली. त्याची नजर तिला जाणवत होती. पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरलं. त्याच्या डोक्याला लहानपणी मार बसला असेल कदाचित. ती उपरोधाने म्हणाली, माझ्या भावाचं तरी तेच मत आहे. मग तिचा चेहरा कठोर झाला. आणि माझ्या मते माझी बहीण लोभी आहे. तिला जे मिळालं ते पुरेसं नव्हतं. तिला दुसऱ्याचंही हवं होतं. ती काही क्षण थांबली. मग हळू पण धारदार आवाजात म्हणाली, त्याने माझ्या बहिणीला माझ्या स्वतःच्या बहिणीच्या लग्नात गरोदर केलं. विराजच्या डोळ्यात उत्सुकता चमकली. तो मागे रेलला. तुला माहीत आहे ना? तो शांत आवाजात म्हणाला. फक्त तू आत्ता सांगितलेल्या गोष्टीवरूनच मी त्याचं करिअर संपवू शकतो. करा, वैदेहीने बिनधास्त उत्तर दिलं. मला फरक पडत नाही. ती कटू हसली. जास्तीत जास्त माझी आई अजून थोडं रडेल. पण आत्ता मला त्याची पर्वा नाही. तिने खोल श्वास घेतला. उद्या त्यांचं लग्न आहे. मला 1 महिना लागला त्याने सोडलेल्या सगळ्या फाईल समजून घ्यायला. ती कळवट हसली. त्याने ईमेलसुद्धा बदलली नाही. म्हणून तिचा आवाज थंड झाला. मी अजूनही रोज त्याचे सगळे ईमेल वाचते. तिने विराजकडे पाहिलं. आणि त्याला तुमचा इतका तिरस्कार आहे. ती हसली. जितका मी आयुष्यात कुणाचा पाहिलेला नाही. वैदेहीने शांत पण कठोर आवाजात म्हटलं. फक्त सिद्धार्थ नाही. ती विराजच्या डोळ्यात पाहत म्हणाली. त्याचं पूर्ण कुटुंबच तुमचा तिरस्कार करतं. विराज खुर्चीत थोडा पुढे झुकला. त्याच्या चेहऱ्यावर आता उत्सुकता स्पष्ट दिसत होती. मग सांग, तो मंद स्वरात म्हणाला. तुला नेमकं काय हवंय? वैदेहीच्या डोळ्यात पुन्हा तीच जळणारी आग दिसू लागली. तिने समोर ठेवलेला USB कडे इशारा केला. यातली सगळी माहिती बघा. ती ठाम आवाजात म्हणाली. माझा संपर्क क्रमांकही त्यात आहे. तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी देईन. ती थोडी थांबली. मग हळू आवाजात म्हणाली. पण माझी एक अट आहे. विराज हलकासा हसला. अट तर असणारच. तो खुर्चीत रेलत म्हणाला. अशा व्यवहारांमध्ये नेहमी असते. वैदेहीच्या भुवया किंचित उंचावल्या. तिचा आवाज आता बर्फासारखा थंड झाला होता. त्याला उद्ध्वस्त करा. क्षणभर शांतता पसरली. त्याचं आयुष्य नरक बनवा. विराज काही क्षण तिच्याकडे फक्त बघत राहिला. मग गंभीर स्वरात विचारलं. बस एवढंच? हो, वैदेहीने न डगमगता उत्तर दिलं. ती थोडी शांत झाली. मग मंद आवाजात पुढे म्हणाली. जेव्हा त्याचं बाळ मोठं होईल त्याला त्याच्या हक्काची संपत्ती मिळेल. तिने दीर्घ श्वास घेतला. मला एखाद्या मुलाला त्याच्या आईवडिलांच्या पापांची शिक्षा द्यायची नाही. तुम्ही सिद्धार्थसोबत काहीही करा. ईशासोबतही. तिच्या आवाजात कटुता होती. पण ती थांबली. त्या बाळाला इजा पोचता कामा नये. विराजने हलकसं मान डोलावली. मग गंभीरपणे म्हणाला. जर मी त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर तुझ्यावरही परिणाम होईल. तुझं नावही यात येऊ शकतं. वैदेहीच्या चेहऱ्यावर काहीच बदल झाला नाही. ती हळू पण ठाम आवाजात म्हणाली. मला काही फरक पडत नाही. तिचे डोळे आता संतापाने लाल झाले होते. मी त्याचा तिरस्कार करते. इतका? ती दात घट्ट दाबत म्हणाली की तो जळून खाक व्हावा असं वाटतं. तिचा आवाज अचानक तुटला. तो कुठेही जाऊन मरून जावा. इतक्यात वॉशरूमच्या दिशेने गोंधळाचा आवाज आला. विराजने तिकडे पाहिलं. त्याची गर्लफ्रेंड कुणाशी तरी वाद घालत होती. वैदेहीच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटलं. बहुतेक. ती शांतपणे उठत म्हणाली. आपली भेट इथपर्यंतच होती. तिने पर्स उचलली. तुमच्या जगात परत जा. ती वळत म्हणाली. आणि ही माहिती उपयोगी पडली तर? तिने त्याच्याकडे एक कटाक्ष टाकला. माझ्याशी संपर्क करा. हे बोलून ती क्षणाचाही विलंब न करता वळली आणि वेगाने रेस्टॉरंट बाहेर निघून गेली. एकदाही मागे वळून न पाहता. विराज मात्र जागच्या जागी बसून राहिला. त्याच्या हातात अजूनही ती छोटी USB ड्राईव्ह होती. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच गंभीरता दिसत होती. त्या USB मध्ये असं काय होतं ज्यामुळे सगळंच बदलणार होतं? वैदेही खरंच विराजसोबत मिळून सिद्धार्थचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होती का? आणि सिद्धार्थला कल्पना तरी होती का की त्याच्या विरोधात आता किती मोठं युद्ध सुरू झालं होतं? तर आपल्या या कथेचा हा होता पहिला भाग. आशा आहे की तुम्हाला आपला हा पहिला भाग आवडला असेल. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.
व्हिडिओला हाईपही करा. भेटूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.